नमस्कार मित्रांनो, मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, ज्यावेळी आपण गुणमेलन करत असतो, वधूवरांच्या पत्रिका मॅच मेकिंग करून पाहत असतो, त्यावेळी अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात त्यामध्ये 36 एकंदर गुण असतात आणि 36 पैकी कमीत कमी 50% म्हणजे 18 गुण तरी परस्परांचे जुळणं हे आवश्यक असतं। या 18 गुण आणि किंबहुना संपूर्ण 36 जे गुण आहेत, या 36 गुण 8 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत। त्याला अष्टकूट असं म्हटलं जातं। जसं की वर्ण आहे, नाडी आहे, गण आहे, त्यानंतर भ्रुकूट आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या 8 कॅटेगरी असतात। यातील महत्त्वाची जी आहे ती नाडी आहे, कारण या नाडी नावाच्या कूटसाठी एकूण 8 गुण दिलेले आहेत। त्यानंतर येतं भ्रुकूट, ज्यामध्ये 7 गुण आहेत, 7 पॉइंट आहेत। त्यानंतर येतं मनुष्यगण, राक्षसगण किंवा देवगण, गणदोष, याला 6 गुण दिलेले आहेत। गणदोष आल्यानंतर काय करायचं, कसं करायचं या विषयीचा व्हिडिओ आपण पूर्वी पाहिलेला आहे। नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी आपल्याला देतो। नाडी दोष असेल, अर्थात आद्य नाडी, मध्य नाडी आणि अंत्य नाडी या येत असतील तर त्याचा शरीराशी कसा संबंध आहे, शरीर प्रकृतीशी काय त्याचा संबंध येतो याविषयीचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या या महाजन गुरुजी चॅनलवरतीच उपलब्ध आहे। त्याची पण लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देतो। आज आपण जो विचार करणार आहोत तो सगळ्यात महत्त्वाचा विचार, जो आपण टायटल प्रमाणे पाहिलेला आहे, षडाष्टक योग म्हणजे काय आणि या षडाष्टक योगाचा संबंध कुठे येतो। वधूवरांच्या पत्रिका जुळवत असताना त्याचा संबंध नक्षत्राशी आहे की राशीशी आहे की त्यांच्या नावाशी आहे की जन्मतारखेशी आहे, हे आपल्याला विशेष करून काही माहिती नसतं। अनेक ज्योतिष मंडळी आपल्याला सांगतात की कुंडलीमध्ये षडाष्टक योग आलेला आहे आणि यामध्ये मृत्यू षडाष्टक आहे, त्यामुळे मृत्यू षडाष्टक मध्ये विवाह हा वर्ज्य सांगितलेला आहे। हे पराशर संहितेनुसार निश्चितपणे खरं आहेच, परंतु त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी असतात। त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर षडाष्टक योग म्हणजे काय, मृत्यू षडाष्टक म्हणजे काय, प्रीती षडाष्टक म्हणजे काय, आणि ज्यावेळी अशा प्रकारचा षडाष्टक योग आपल्या कुंडलीमध्ये दिसून येतो त्यावेळी आपण काय करावं, कशा पद्धतीने तो योग निवारण होऊ शकतो की होऊच शकत नाही, खरोखर लग्न केल्याने कुणाचा मृत्यू होतो का, या गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये कशा सांगितलेल्या असतात, किंवा अशी ही गोष्ट आहे की ज्याच्यावर काहीच उपाय नाहीये का, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सामान्य बोली भाषेमध्ये सुद्धा आपण षडाष्टक योग हा शब्द नेहमी वापरत असतो। षडाष्टक संस्कृतमध्ये किंवा हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये त्याला खडाष्टक असं पण म्हटलं जातं। तर ह्या षडाष्टकला काय अर्थ आहे? षड म्हणजे 6, अष्टक म्हणजे 8। षड आणि अष्टक 6 आणि 8चा हा जो योग आहे हा निश्चितपणे राशीशी संबंधित आहे। वधूची रास आणि वराची रास ह्या परस्परांच्या राशीपासून किती अंतरावर आहेत, त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे योग उत्पन्न होतात। अष्टकूट 8 प्रकारच्या कॅटेगरीमधील ही 7 नंबरची कॅटेगरी आहे आणि याला पॉइंट सुद्धा 7 आहेत। जर भ्रुकूट उत्पन्न होत असेल तर कमीत कमी 7 गुण हे कमी होऊ शकतात, तिथे 0 गुण येऊ शकतात। मग षडाष्टक योगाला ज्योतिषशास्त्रामध्ये एवढं भयंकर महत्व का दिलेलं आहे? अनेक प्रकारचे योग आहेत, मात्र याचं कुंडली शास्त्रात जर पाहिलं तर 64 प्रकारचे महायोग आहेत। त्यातील 99.99% योग असे आहेत की ज्याचं निवारण होऊ शकतं। त्यामधीलच षडाष्टक हा योग महत्वाचा आहे। जसं मी सांगितलं, षड म्हणजे 6 आणि अष्टक म्हणजे 8। वराच्या राशीपासून वधूची रास ही 6वी असेल आणि वधूच्या राशीपासून वराची रास ही 8वी असेल तर त्याला षड अष्टक योग म्हणतात। उदाहरण द्यायचं झालं तर समजा वधूची रास ही मेष आहे आणि वराची रास ही कन्या आहे, तर मेष ही पहिली रास आहे, कन्या ही 6वी रास आहे। तर मेष राशीपासून कन्या ही 6वी रास समजली जाते, 6वी रास येते। आणि जेव्हा एक वराची मुलाची रास ही कन्या असेल तर कन्यापासून जर मोजलं, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन, मेष ही 8वी रास येते। त्याला षड अष्टक दोष असं म्हटलं जातं। आता हा षडाष्टक दोष वेगवेगळ्या प्रकारे त्रासदायक ठरत असतो, किंवा षडाष्टक दोष असेल तर अशा वेळी विवाह वर्ज्य करावा असं ज्योतिषी सरळ आणि साध्या पद्धतीने सांगतात। मित्रांनो,
हे षडाष्टकाचे जे गुण आहेत किंवा षडाष्टकाच्या जोड्या आहेत त्या 12 राशी असल्यामुळं 6 प्रकारच्या जोड्या आहेत. त्या कशा आहेत? तर मेष राशीचा वधू किंवा वर असेल, मुलगा किंवा मुलगी मेष राशीची आहे, तर तिला कन्या राशीचा मुलगा किंवा मुलगी ही चालणार नाही. कारण मेष पासून कन्या ही 6वी रास येते आणि कन्येपासून मेष ही 8वी रास येते. षडाष्टकातली दुसरी जोडी काय आहे? तर मुलाची किंवा मुलीची वृषभ रास आहे आणि दोघांपैकी दुसऱ्या जोडीदाराची धनु रास आहे. तर वृषभ पासून धनु ही 8वी रास येते. जसं मेष आणि कन्या हे 6 आणि 8चं गुण आहे, 6 पहिला आलेला आहे, परंतु वृषभ आणि धनु यांची जोडी लावलेली आहे, त्यामध्ये 8 पहिला आलेला आहे आणि धनु पासून जर पुढे मोजलं तर वृषभ ही 6वी रास येते. त्यानंतरची रास कुठली येते? तर मिथुन रास येते. या मिथुन राशीपासून 6वी रास आहे वृश्चिक रास. त्यामुळे मिथुन आणि वृश्चिक हे पुन्हा 6 आणि 8चं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतरची येते कर्क रास. या कर्क राशीपासून कुंभ रास ही 8वी रास आहे आणि कुंभेपासून कर्क ही 6वी रास येते. पुन्हा ते 8चं कॉम्बिनेशन यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतरची येते सिंह रास. त्या सिंह राशीपासून मकर रास ही 6वी रास आहे आणि मकर पासून सुरुवात केली तर सिंह ही 8वी रास येते. त्यानंतर 6 क्रमांकाची जी जोडी आहे ती आहे तुला रास. कारण ऑलरेडी कन्या ही 6वी रास मेष राशी समवेत आपण जोडून पाहिलेली आहे. त्यामुळे नंतर येते तुला रास. तुला राशीपासून मीन रास ही 6वी रास येते आणि मीन राशीपासून जर मोजलं तर तुला ही 8वी रास येते. तर षडाष्टक योगामध्ये ज्योतिषकर्त्यांनी 1 6 आणि 1 8, 1 6 आणि 1 8 अशा पद्धतीने क्रम लावलेला आहे. तसा तो का लावलेला आहे? ज्योतिष कुंडलीमध्ये किंवा लग्न चार्टमध्ये, लग्न कुंडलीमध्ये 6वं स्थान हे रिपू स्थान म्हटलेलं आहे, शत्रुगृह म्हटलेलं आहे, आरोग्याचं स्थान म्हटलेलं आहे आणि 8वं स्थान हे अष्टम स्थान अपायकारक स्थान म्हटलेलं आहे. ऍक्सिडेंटल ज्या गोष्टी असतात, अपघाताच्या ज्या गोष्टी असतात त्या किंवा अचानक उत्पन्न होणारे जे त्रास असतात त्या गोष्टी आपण अष्टम स्थानावरून पाहतो. कुंडली शास्त्राप्रमाणे 6वं स्थान आणि 8वं स्थान हे परस्परांसाठी त्रासदायक असतात किंवा जातकाच्या मुला मुलींच्या कुंडलीमध्ये 6व्या स्थानात किंवा 8व्या स्थानात काही विशिष्ट ग्रह असतील की त्यांचं कॉम्बिनेशन असेल तर ते त्रासदायक ठरत असतं. म्हणून आज षडाष्टक योग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचा मानलेला आहे. केवळ 7 गुण कमी होतात म्हणून षडाष्टक योग सोडून द्यावा हा एवढा सोपा नाहीये. कारण बघा, मेष राशीचा मालक कोण आहे? तर मंगळ आहे आणि 6वी रास ते कन्या. कन्या राशीचा मालक कोण आहे? तर तो येतो बुध ग्रह. मंगळ आणि बुध हे परस्परांचे शत्रू ग्रह म्हटलेले आहेत किंवा परस्परांचं विशेष करून जुळत नाही. का जुळत नाही? तर मंगळ हा सेनापती आहे आणि बुध हा संपूर्ण ग्रह मालिकेमध्ये युवराज आहे. सूर्याचा तो पुत्र म्हटलेला आहे, सूर्य राजा म्हटलेला आहे, शनीला मंत्री म्हटलेला आहे, गुरु बृहस्पती हे विद्येचे अधिपती मानलेले आहेत. तर अशा क्षेत्रामध्ये सेनापतीचं आणि युवराजचं परस्परांशी कधी जुळत नाही. हाच सामान्य नियम या ज्योतिषशास्त्रामध्ये वापरलेला आहे. म्हणून मेष आणि कन्या या परस्परांच्यासाठी अनुकूल राशी म्हटलेल्या नाहीयेत. त्यानंतर वृषभ राशीचा मालक कोण आहे? तर शुक्र ग्रह आहे आणि धनु राशीचा मालक कोण आहे? तर गुरु ग्रह आहे. गुरु आणि शुक्र यांचंही परस्परांशी जुळत नाही. कारण शुक्र हा शुक्राचार्य आहे, दैत्यांचा गुरु आहे आणि गुरु बृहस्पती हे सर्व देवांचे गुरु आहेत. त्याचप्रमाणे शुक्राला दुसरी रास कुठली दिली आहे? तर तुला रास दिलेली आहे. त्यामुळे तुला राशीपासून जी 6वी रास येते ती मीन रास आहे आणि ती गुरुची रास आहे. हा षडाष्टक योग हा संपूर्ण पद्धतीने या ज्योतिषशास्त्रामध्ये सायंटिफिकली सेट केलेला आहे. जसं आपण पाहायला गेलं, सिंह रास ही कुणाची येते? तर सूर्याची रास येते आणि त्याच्या विरोधात 6वी रास जी आहे सूर्याच्या राशीपासून, सिंह राशीपासून 6वी रास ही मकर रास आहे, ती शनीची रास आहे. त्यामुळे सूर्याच्या 6व्या राशीची शनीच्या मकर राशीचं हा षडाष्टक योग येत असतो. कारण राशीचे जे अधिपती आहेत, राशीचे जे मालक आहेत ते परस्परांच्या शत्रुत्वामध्ये असल्या कारणानं त्या षडाष्टक योगामध्ये पती पत्नींमध्ये शत्रुत्व उत्पन्न होत असतं. त्यामुळे केवळ 7 गुण कमी होत आहेत म्हणून पुढे जावं हे तितकंसं योग्य नाहीये. आता षडाष्टक योग आहे कुंडलीमध्ये आणि सरळ सरळ सांगितलं होतं की विवाह वर्ज करावा. तर त्याचा विशेष अभ्यास आपण काय करू शकतो हे आपल्याला सामान्यपणे समजून घ्यायचं आहे.
ज्यावेळी पती पत्नींच्या किंवा वधूवरांच्या कुंडलीमध्ये अशा पद्धतीने हे जे अष्टकूटापैकी 6 जोड्या सांगितलेल्या आहेत, 6 कॉम्बिनेशन आहेत, अशा राशी असतील तर अशा वेळी आपण काय करावं? तर राशीचे मालक जरी परस्परांचे वैरी असले तरी प्रत्येक राशीमध्ये 2 ते 2.5 नक्षत्रांचा संभाव असतो. 2 पेक्षा अधिक नक्षत्र हे प्रत्येक राशीमध्ये आहेत. तर नक्षत्रांचे अधिपती आपण तपासत असतो. हा थोडासा ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या किचकट विषय आहे, परंतु अनेक ज्योतिषी सुद्धा आपला व्हिडिओ पाहत असल्यामुळं आणि त्यावरती आनंदाने कमेंट करत असल्यामुळं हा विषय थोडासा डीपली घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, असा षडाष्टक योग उत्पन्न झालेला आहे तरी पण गुण चांगले आहेत असं कधी शक्यतो होत नाही. कारण हे जे कुंडलीप्रमाणे जे मॅचमेकिंगचं जे शास्त्र आहे किंवा मॅचमेकिंगचं आपण गुणमेलन जे पाहत असतो त्या पाहत असताना राशीप्रमाणे, त्यांच्या नक्षत्राप्रमाणे, त्यांच्या अधिपतीप्रमाणे, त्यांच्या राशीच्या गुणाप्रमाणे, गणाप्रमाणे, नाडीप्रमाणे हे वेगवेगळ्या प्रकारची कॉम्बिनेशन सेट करून ठेवलेले आहेत आणि त्यातूनच हे गुण किती जुळतात, परस्परांशी काय चांगलं कॉम्बिनेशन आहे किंवा कशा पद्धतीने वाईट कॉम्बिनेशन आहे ते आपण विवाहाच्या पूर्वी पाहिलं जातं. त्यामुळे षडाष्टक योगाच्या वेळी, ज्याला मृत्यू षडाष्टक म्हटलं जातं, याचा अर्थ दोघांपैकी एकाचा मृत्यू होईल असं नाहीये. कारण बरेच ज्योतिषी अधिकारवाणीने मोठमोठ्या आवाजात सांगतात की ह्या षडाष्टक योगामध्ये दोघांपैकी एकाचा मृत्यू संभवतो. तसं पाहायला गेलं तर वैवाहिक जीवनात उत्पन्न होणारे जे काही आजार असतात किंवा वैवाहिक जीवनामध्ये उत्पन्न होणारे जे अतिपराकोटीचे वादविवाद असतात, हा सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनाचा मृत्यू आहे. एवढा मोठा भाव यामध्ये आविर्भूत केलेला आहे. त्यामुळे केवळ षडाष्टक योग आहे म्हणून दोघांपैकी एकाचा मृत्यू होईल असं बोलणं शक्यतो टाळावं. वचने किम दरिद्रता, बोलताना आपण कशाला वाईट विचार करायचा, वाईट भाव उत्पन्न करायचा. परस्परांशी जर षडाष्टक योग असेल तर अशा वेळी इतर कुठल्या मार्गाने, जसं नक्षत्राच्या चरणाप्रमाणे, नवमांश राशीच्या मालकाप्रमाणे, नवमांश राशीचे स्वामी जर परस्परांचे मित्र असतील, मित्रत्वामध्ये असतील तर आपण निश्चितपणे षडाष्टक योगावरती सुद्धा मात करू शकतो. जो मृत्यू षडाष्टक योग आहे, असे जे ह्या 6 कॅटेगरीमध्ये किंवा 6 जोड्यांमध्ये जे काही कॉम्बिनेशन्स आहेत ते खूप कमी प्रमाणात आहेत. कारण जसं अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी ह्या प्रकारचे 27 नक्षत्र आहेत, ते वधूच्या पैकी एकात असू शकतात किंवा वराच्या पैकी 27 पैकी एखादं नक्षत्र असू शकतं. अशा वेळी जर षडाष्टक योग हा राशीप्रमाणे जरी दिसत असला तरी परस्परांचे नक्षत्र आणि नक्षत्रावरून ठरणारे नवमांश स्वामी जर परस्परांचे मित्रत्वात असतील, ते जर परस्परांचे वैरी नसतील तर हा गाढ अभ्यास करून थोडासा वेळ जरी लागला तरी घाई गडबड न करता अशा षडाष्टकाच्या पत्रिका व्यवस्थितरित्या अभ्यासून आपण निर्णय देणं गरजेचं आहे. आणि जे आनंदाने व्हिडिओ पाहत आहेत त्यांना पण हे सांगू शकतो की हा षडाष्टक योग उत्पन्न झालेला आहे तर हा जसं कुंडलीतील 64 योगापैकी 99.99% योग असे आहेत की ज्याचं निवारण होऊ शकतं. तर त्यापैकी निवारण होण्यासारखाच हा मृत्यू षडाष्टक योग आहे. याचा अर्थ सरळ दोघांपैकी एक मरेल असं कधीही होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे वादविवाद किंवा तर्कवितर्क मनामध्ये आणून कधीही आपण वैवाहिक जीवनाची सुरुवात करू नये. किंवा वैवाहिक जीवनामध्ये अनेक वर्ष व्यतीत केलेले आहेत आणि नंतर कोणीतरी म्हणून सांगितलंय की तुमच्यामध्ये षडाष्टक योग आहे आणि नंतर मग आयुष्यामध्ये खरं षडाष्टक चालू होतं. त्यामुळे ते विचार मनामध्ये कधीही आणू नयेत. योग्य ज्योतिषाकडून आपण मार्गदर्शन घ्यावं. मॅच मेकिंग करायची असेल किंवा गुणमेलन करायचं असेल तर वधूवरांच्या पत्रिका ह्या जन्मतारीख आणि वेळ यासह, तसंच जन्म ठिकाण आणि संपूर्ण नाव यासह आपण ज्योतिषाचार्यांना देणं आवश्यक आहे. जसा डाटा आपण देऊ, जसं मटेरियल आपण देऊ त्या क्रमानेच त्याचे जे काही 8 प्रकारचे कूट आहेत त्याचा अभ्यास करणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे केवळ नाव राशीप्रमाणे कुंडली पाहणं हे सर्वथा योग्य नाहीये. कुठल्याही कुंडलीमध्ये जर आपल्याला ह्या अष्टकूट प्रमाणे जन्म राशी, त्यानंतर जन्म वेळ, जन्म ठिकाण आणि जन्माची तारीख यासह ही पत्रिका जुळत नाहीये तर त्यावेळी आपण काहीतरी शॉर्टकट काढून नाव राशीप्रमाणे किंवा चालू नावाप्रमाणे पाहता ते तितकंसं योग्य नाहीये. किंवा अनेकदा असंही केलं जातं की लग्न जुळवण्याची खूप घाई असते. अशा वेळी मुलीचं नाव बदललं जातं, मुलीला मामाच्या मांडीवर देऊन कन्यादान केलं जातं. असे प्रकारचे शॉर्टकट हे कधीही वापरू नयेत. त्याने कुणाचंही भलं होत नाही. योग्य अभ्यास करूनच आपण मॅच मेकिंग करून पुढे जावं. आपल्याला मॅच मेकिंगच्या बाबतीतले हे 3ही व्हिडिओ, जसे गण दोष काय आहे, कशा पद्धतीने आहे, नाडी दोष काय आहे, कशा पद्धतीने आहे, आणि आज आपण जाणून घेतलं की भ्रुकुट म्हणजे काय,
या परस्परांच्या कुंडलीमध्ये षडाष्टक योग म्हणजे काय, मृत्यू षडाष्टक दोष म्हणजे काय, हे आज आपण योग्य पद्धतीने जाणून घेतलं आहे. आपल्या अजूनही काही शंका असतील तर आपण व्हॉट्सअप क्रमांकाच्या माध्यमातून किंवा या कमेंटच्या माध्यमातून सुद्धा संपर्क साधू शकता. मी नेहमीच त्यावरती चांगल्या प्रमाणे ऍक्टिव्ह असतो आणि आपल्या प्रत्येक कमेंटला आणि व्हॉट्सअप माध्यमातून आलेल्या प्रश्नांना उत्तरं देत असतो. या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.